नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यभरातील 93,26,000 शेतकरी कुटुंबासाठी अखेर एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या काही दिवसापासून तुम्ही ज्याची चातकासारखी वाट पाहत होता तो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता अखेर वितरणास सुरुवात झालेली आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर अनेक शेतकरी विचारत होते की 4,000 रुपये एकत्र का आले नाहीत, तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार असे देखील शेतकरी विचारत होते। तर आता आज राज्य सरकारने यावर अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून बँक खात्यामध्ये 2,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। परंतु शेतकरी थांबा, आता हा हप्ता सरसकट सगळ्यांनाच एकदम मिळणार नाही आहे। सरकारने यासाठी जिल्ह्याची विशेष यादी आणि काही कडक नियम जाहीर केलेले आहेत। तर तुमचे खाते अपडेट नसेल तर किंवा तुम्ही काही चुका केलेल्या असतील तर हे पैसे अडकू शकतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पहिल्या टप्प्यात कोणत्या 12 जिल्ह्यांना हा लाभ मिळणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, आता नमो सन्मान निधी योजनेचे 2,000 आहेत, हे सर्व शेतकऱ्यांना सोबत मिळणार नसून 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात पहिल्यांदा येणार आहेत। तर शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला सर्व योग्य डिटेल्स पाहता येतील। कोणत्या बँकमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत हे आपण आधी पाहून घेऊयात। तर शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला पैसे आले नसतील तर नक्की काय करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहितीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते, तुम्हाला माहिती योग्य मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण एका महत्त्वपूर्ण मुद्द्यावर बोलूया जो अनेक शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे। बऱ्याच शेतकरी बांधवांना वाटत आहे की केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना दोन्ही एकच आहेत, परंतु तसं नाही। मागील काही दिवसापासून तुमच्या खात्यात पीएम किसानचा 23वा हप्ता जमा झालेला आहे। त्यानंतर अफवा पसरल्या होत्या की दोन्ही हप्ते मिळून 4,000 रुपये एकत्र येतील, परंतु राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्ट केले आहे की केंद्र सरकारची यंत्रणा आणि राज्य सरकारची यंत्रणा पूर्णपणे वेगळी आहे। दोन्ही योजनेचे तांत्रिक डेटाबेस वेगळे आहेत, त्यामुळे दोन्ही हप्ते एकाच वेळी मिळतील असं सांगता येत नाही। एखाद्या वेळेस तांत्रिक जुळवाजुळव झाली तरच ते हप्ते एकत्र येतात, अन्यथा वेगवेगळ्या टप्प्यात दिले जातात। म्हणून शेतकरी आता पीएम किसान नंतर राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकरी बंधूंनो, म्हणूनच आता पीएम किसान नंतर राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला देखील हिरवा कंदील दाखवला आहे। आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या भागाकडे की नक्की कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आधी जमा होणार आहेत। सरकारने पहिल्या टप्प्यासाठी 12 जिल्ह्याची पहिली यादी जाहीर केलेली आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्याच्या आणि उपमुख्यमंत्र्याच्या मान्यतेने हे पैसे सोडले जात आहेत। चला तर मग तुमचे जिल्हे या यादीत आहेत का, आपण काळजीपूर्वक बघूयात। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नमो पीएम किसान सर्व योग्य डिटेल्स पाहता येतील। यवतमाळ जिल्हा हा पहिला जिल्हा आहे। यादीत यवतमाळ जिल्हा हा पहिला जिल्हा आहे जिथे सर्वात आधी निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर वर्धा, यवतमाळ नंतर लगेच वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले जात आहेत। नंतर बुलढाणा आणि अकोला या 2 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना देखील पहिल्या टप्प्यात प्राधान्य देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर वाशिम आणि अमरावती हे जिल्हे देखील आघाडीवर असून येथील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्याचे आदेश बँकांना दिले गेलेले आहेत। तसेच हिंगोली आणि लातूर मराठवाड्यातील या 2 जिल्ह्यासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आलेला आहे। परभणी आणि धाराशिव याची पडताळणी पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना दिलासा दिला जात आहे। बीड आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्याचा समावेश पहिल्या 12 जिल्ह्याच्या यादीत करण्यात आलेला आहे। याशिवाय जालना, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यामधील देखील आधी तांत्रिक अडचणीमुळे हप्ते रखडले होते, तिथे डेटा अपडेट करून वितरण सुरू करण्यात आलेले आहे। बँकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी प्रत्येक तासाला एका जिल्ह्याचे या पद्धतीने टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले जातील। त्यामुळे तुमच्या शेजारच्या पैसे जरी आले नसतील तरी घाबरू नका, वितरणाची ही प्रक्रिया अखंड सुरू राहणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता सरकारने नमो शेतकरी योजनेचे नियम आधीच्यापेक्षा अत्यंत कडक केलेले आहेत। हा पैसा केवळ पात्र आणि गरजू शेतकऱ्यापर्यंतच पोहोचावा या मागचा उद्देश आहे। त्यामुळे सरकारने काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत, त्या व्यवस्थित समजून घ्या। उत्पन्नाची मर्यादा
ज्या शेतकरी कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्यांची नावे या यादीतून कापली जाणार आहेत. तसेच तुमचे उत्पन्न मर्यादित म्हणजे 2 लाख ते 2.25 लाख रुपयाच्या आत असणे आवश्यक आहे. रेशन कार्डची अट आहे. ज्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे अशाच गरजू शेतकऱ्यांना प्राधान्य या योजनेत दिले जात आहे. सध्याची साधनांची जी पडताळणी आहे ती ज्या शेतकऱ्यांकडे बांधवाकडे सरकारी 4चाकी वाहनं 4 व्हीलर आहे त्यांना अधिक मदतीतून वगळण्यात येत असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही पात्र शेतकरी आहात तरीही तुमचे पैसे अडकले असतील तर काय करायचे. तर अनेकदा शेतकरी तांत्रिक कारणामुळे पैसे बँक खात्यात जमा होत नाहीत. त्यासाठी पुढील गोष्टी त्वरित तपासून घ्या. EKYC ज्या शेतकऱ्यांनी EKYC केली नाही असे शेतकरी बांधवांनी EKYC पूर्ण करून घ्यायचे आहे. EKYC पूर्ण असून त्यांना DBT खात्याद्वारे पैसे जमा होणार आहेत. जर तुमची EKYC अपूर्ण असेल तर नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ती त्वरित पूर्ण करून घेऊ शकता. आधार बँक लिंकिंग तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे ते सक्रिय असणे अनिवार्य आहे. जुने आधार कार्ड, जर तुमचे आधार कार्ड 15 वर्षापेक्षा जुने असेल तर एकदा अपडेट करून घ्या, कारण जुन्या बायोमेट्रिक डेटा तांत्रिक बदलामुळे बँक ट्रान्सफर रिजेक्ट होऊ शकते. तसेच बँकेची निवड, या योजनेसाठी पोस्ट ऑफिस, IPPB आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांमध्ये तांत्रिक प्रक्रिया खूप वेगाने चालते. तुमचे खाते जर पोस्ट बँकेत असेल तर तुम्हाला लवकरात लवकर मेसेज पाहायला मिळेल. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा इतर राष्ट्रीयकृत बँक खाते असल्यास आपला मोबाईल नंबर बँकेशी नक्की लिंक ठेवा, जेणेकरून पैसे जमा होताच तुम्हाला क्रेडिटचा मेसेज येईल. तर शेतकरी मित्रांनो, सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे, पेरण्या झालेल्या आहेत आणि खाते बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची अत्यंत गरज आहे. अशावेळी राज्य सरकारने दिलेला हा 9वा हप्ता म्हणजे शेतकऱ्यांसाठी नक्कीच मोठा आर्थिक आधार ठरणार आहे. जर पहिल्या 12 जिल्ह्यातील यादीत तुमचे नाव असेल तर अजिबात चिंता करू नका. पुढील टप्प्याची यादी जशी येईल तशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू. तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला होता का आणि 9व्या हप्त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. अशाच शेतीविषयक सर्व ताज्या घडामोडी आणि सरकारी योजनेची अचूक माहिती वेळेवर मिळवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.